आज आमची टीम महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिलोड तालुक्यात आलो आहोत. अजिंठा वेरूळ लेण्यांच्या अगदी जवळ असलेला हा परिसर शेतीसाठी ओळखला जातो. आज आम्ही ज्या शेताला भेट देत आहोत ते शेत सांभाळतात नंदू नामदेव गव्हाणे, एक अनुभवी शेतकरी जे अनेक वर्षांपासून शेती करत आहेत आणि आत्तापर्यंत प्रामुख्याने रासायनिक पद्धतीने शेती करत आले आहेत. शेतीमध्ये शिकवायचं जे एक अनुभवानुसार शिकलेली शेती आहे, स्वतःचा अनुभवानुसार शिकलेली शेती आहे. शेती हा कोणी शिकवायचा विषय राहतच नाही. जादा करून एक शेतकऱ्याच्या मुलाला कोणी शेती हा विषय शिकवतच नाही. प्रॅक्टिकल कसं करावं लागतं की बा आज ही फुलं आहे, याच्यावर कोणत्या खताची आवश्यकता आहे. आता हे फुलं लागलेले याला जर खायला द्यायचं जर म्हटलं तर 42-47 द्यावं लागेल, त्यावेळेस त्याचा माल बनेल. आत्ता तुम्हाला किती पिकं मिळत आहे? वर्षात आम्ही 2 पिकं घेतो. एक मिरची घेतो आणि त्याच्यानंतर मक्का. आंतरपिकामध्ये आम्ही वांगी झालं, चवळी झालं, शेपू झालं, टोमॅटो झालं, त्याच्यानंतर मूग झाला, पालक झाला आणि मेथी हे घेतो आम्ही सर. एकरीचा खर्च जवळपास 20-22 हजार रुपये खर्च येतो मक्कावर. मक्काचं सरासरी पीक येतं एकरी जवळपास 30 क्विंटल. मिरचीचं कसं असतं सर, आता मिरची व्हायरस खूप यायला लागला दिवसांदिवस. कारण की काय अगोदर आम्ही काढलेली 125-150 एकरी याचं, आता जवळपास त्याचंच निम्मे होऊ लागलं, 60-70 क्विंटल येऊ लागलं. भाव आता चालू आहे पहा सर, आता मार्केटनुसार असं कसं आहे, जसं आंतरपाट बाजार जर चालला तर कधी 2000 चालतं. आजचे कंडिशन आहे 1200-1300 रुपये व्यापारी घेऊ लागले. आम्ही शाहू टमाटे लावणार, शाहू जात गावरान. ते बियाणं त्याचं हे घ्यावं लागते, कलम घ्यावं लागते. आता मार्केटमध्ये काय आलं, आता खतं खूप महाग भेटत आहे. आता शेतकऱ्यांना खर्च कसा परवडेल. आता जे खताची बॅग आता अगोदर होती 1200-1300ला, आता 1800-1900 रुपयाला भेटते. आता इथून हीच मागणी आहे की आम्हाला सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. पण मग आता सेंद्रिय शेतीचा आम्हाला कोण शिकवा. त्याला वरून काहीतरी तंत्रज्ञान कोणीतरी पाठवलं पाहिजे शासनानं की बा हे तुम्हाला आज 1 एकरमध्ये सेंद्रिय शेती करायची तर हिला एवढा कालावधी लागेल. त्यावेळेस शेतकऱ्यांना पण कळेल की बा हो की आपल्याला आज नाही, आज 10 वर्ष आपण मागे गेलेलो आहे, पण 3 वर्ष आपले नुकसानीमध्ये जाईन, पण 3 वर्षानंतर आपण खूप याच्यात प्रगतीनं वर जाऊ. हे काय आलं, आता पूर्ण केमिकलची शेती झालेली आहे. ही जादा दिवस चालणार नाही. आपल्याला रूटिंगवर याचं आहे तर सेंद्रिय शेतीच करावं लागेल एक वेळेस, आणि तिचे केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही.